डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, प्राध्यापक डॉक्टर कुलबर्गी यांच्या हत्येचा तपास जलद गतीने होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निवेदन। पुरोगामी विचारसरणीचे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, प्राचार्य डॉक्टर कुलबर्गी या समाजसुधारकांच्या हत्या होऊन बऱ्याच महिन्यांचा कालावधी झाला असून तपास संत गतीने सुरू आहे। पुरोगामी विचारसरणीचा 150 वर्षाचा वारसा लाभ त्याच्या महाराष्ट्राचा इतिहास असताना अशा प्रकारे समाजसुधारकांची दिवसाढवळ्या हत्या होणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद बाब आहे। तिघाही हत्यांमधील साम्य बघता तपास यंत्रणेला काही मागण्यांकडे लक्ष वेधू इच्छितो की डॉक्टर दाभोळकर, कॉम्रेड पानसरे, डॉक्टर कुलबर्गी यांच्या मारेकऱ्यांचे छायाचित्र राज्यात सर्व पोलीस स्टेशन व सार्वजनिक ठिकाणी लावण्यात यावी। सनातन संस्थेच्या फरार साधकांचे NIAच्या वेबसाईटवरील फोटो सर्व महत्त्वाच्या ठिकाणी लावण्यात यावे। सनातन संस्थेकडून मानसिक औषधांचा वापर तीर्थ म्हणून साधकांना दिल्याबाबत संस्थेवर स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात यावा, अशा मागण्यांचे निवेदन अनिसकडून देण्यात आले। शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंदराव पानसरेंच्या खुनानंतर देखील अजून त्यांचे फरार कुणी आरोपी अजून सापडलेले नाहीत। देशातल्या 5 संस्था त्याचा तपास करतायत। IB, NIB, CBI, SIT आणि CID आणि त्यांच्यामार्फत या फरार लोकांचा शोध लागत नाही याच्यावर आमचा विश्वास नाही, कारण त्यामागे राजकीय इच्छाशक्ती केंद्र आणि राज्य सरकारची दाखवली जात नाही। कालच मला फेब्रुवारी 16 तारखेला आम्ही दिल्लीमध्ये जे धरणं केलं जंतर मंतरला आणि त्यावेळेला पंतप्रधानांनी निवेदन दिलं, त्याची पोच काल मला पोस्टाने आलेली आहे। पोस्टच्या पलीकडे पंतप्रधान या प्रकरणाची दखल घ्यायला तयार नाही। आम्ही त्यांची भेट मागतोय, 3 वर्ष झाले, ती भेट मिळत नाही। म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक संघटना, अन्याय अत्याचार विरोधी संघटना हे सगळ्यांच्या सहभागाने आम्ही याबद्दलचा आवाज या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ही निदर्शनं आयोजित केली। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, 4,50,000 रुपयांचा मद्यसाठा व एक कार जप्त। दोन खासगी ट्रॅव्हल्स बसमधून 10,67,400 रुपये किमतीचा गुटखा जप्त। खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद व चर्चासत्र संपन्न। राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिकेत प्रथम नगर विकास दिन साजरा। आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रशासनाला निवेदन। याचबरोबर प्रभात न्यूज बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया पुढील बातमी प्रसारणात। तोपर्यंत नमस्कार।